नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला वृंदा या कादंबरीचा 4था भाग वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. दुसरे दिवशी 4 प्रहरी नाना आले तेव्हा वृंदा पुढच्या बगीचात झोपाळ्यावर बसून दादाजींच्या औषधाच्या पिशवीला रफू करीत होती. नाना आले ते एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर रघुनंदनही होता. मंदिरातला प्रसंग घडल्यानंतर आज 5 दिवसांनी तो येत होता. तो प्रसंग घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी तो आपल्या वडिलांबरोबर भडोचला गेला असल्याचे नानांच्या बोलण्यात आले होते. तो प्रसंग घडल्यानंतर विचार वादळात सापडलेले तिचे मन आता अगदी पूर्ववत स्थिर झाले होते. वादळाच्या जोराने आणि लाटांच्या हेलकाव्याने वाकडे तिकडे तडे जाऊन दूर सरकलेले घनदाट शेवाळ पुन्हा एकत्र होऊन ज्याप्रमाणे पाण्याचा पृष्ठभाग पूर्ववत झाकून टाकते, त्याप्रमाणे संयमाच्या आवरणाखाली तिचे मन पुन्हा संथनी शांत झाले होते. टाके घालता घालता तिने फाटकाबाहेर दूरवर नजर टाकली. रघुनंदन नानांच्या मागे संथपणे टेकडी चढून येत होता. नाना फाटकातून आत आले. तिला पाहताच त्यांनी म्हटले, "काय वृंदाताई, काय चाललंय?" "दादाजी जाणार आहेत नदीपलीकडे गावात काही रोग्यांना बघायला, तेव्हा त्यांच्या औषधाच्या पिशवीला रफू करते आहे. बसा ना." बोलता बोलता ती उठली आणि झोपाळ्यावर बाजूला पडलेली सतरंजीची घडी उलगडून तिने तिथे असलेल्या लाकडी फळ्यांच्या खाटेवर अंथरली. नानांनी म्हटले, "पुजारी बुवा कुठे आहेत?" "आत घरात औषधांचं कपाट उघडून बसलेत." "आत जाणार का? बैठकीच्या खोलीच्या डाव्या हाताला खोली आहे ना, तिथं आहेत." नाना आत गेले तेव्हा रघुनंदन फाटकाशी येऊन पोहोचला. क्षणिक तो फाटकातच घोटाळला आणि मग संथ पावलांनी पुढे येऊ लागला. टेकडीची उभी चढण चढताना माणूस जसं कष्टानं एक एक पाऊल टाकतो त्या चालीने तो येत होता. फाटकाच्या आत उजव्या बाजूला शेवंतीच्या ताटव्याजवळ पटेल बाबा पान पाचोळा काढीत होता. तिथे तो त्यांच्याशी बोलण्याच्या निमित्ताने थांबला. 5 दिवसांपूर्वी जेवताना विचार वादळाची जी छाया त्याच्या चेहऱ्यावर वारंवार उमटून जात होती, तीच छाया यावेळीही त्याच्या गौर देखण्या चेहऱ्यावर उमटली होती. पटेलशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर क्वचित किंचित हास्यरेषा उमटून जात होती, तेवढीच. थोड्या वेळाने आसपासच्या फुलझाडांवर नजर फिरवीत तो पुढे आला. तो खाटेजवळ आला तसं तिने म्हटलं, "बैस ना." काहीतरी बोलण्यासाठी त्याचे ओठ हललेले तिने पाहिले, पण काहीच न बोलता तो पुढे आला आणि खाटेवर बसला. सरत आलेल्या पौषातल्या 4 प्रहरीच्या उतरत्या उन्हात यत्किंचितही प्रखरता नव्हती, पण तरी सुद्धा त्याच्या लांबट चेहऱ्याच्या मानाने किंचित अरुंद असलेल्या त्याच्या कपाळावर आणि गळ्याच्या उघड्या भागावर घामाचे थेंब जमले होते. त्याने शर्टच्या खिशातून रुमालाची घडी काढली आणि कोरडा गळा टिपून काढण्यात तो गुंतला. तो स्तब्ध राहिलेला पाहून खालच्या मानेने तिने आपले शिवणकाम चालू केले. चेहरा ठिपण्याच्या मिशाने तो आपणाकडे मधून मधून दृष्टी टाकतो आहे हे तिला दिसत होते. 5 दिवसांपूर्वी कैलासनाथासमोर घडलेल्या प्रसंगाच्या वेळी त्याच्या अनपेक्षित अविरत वावगंगेमुळे ती जशी बेचैन झाली होती, तशी आता त्याच्या विचित्र स्तब्धतेमुळे ती अस्वस्थ बनली. त्या विचित्र स्तब्धतेमुळे तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. त्या मनस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी तिने म्हटले, "या टेकडीची चढण जरा उभीच आहे. सवय नसली की चढताना दम लागतो. पाणी आणू का प्यायला?" बोलता बोलता हातचे शिवणकाम ठेवून ती उठली. तिची दृष्टी टाळून त्याने म्हटले, "हो, थोडं मिळालं तर बरं होईल." ती घरात गेली. तांब्या फुलपात्र घेऊन बाहेर येण्यापूर्वी दादाजींच्या खोलीत डोकावून तिने म्हटले, "दादाजी, तुमचं काम आटोपलं असलं तर नाना आजोबांना घेऊन बाहेरच्या बगीचात या ना." आणि मग त्यांच्या उत्तराची वाट न पाहता ती बाहेर आली. खाटेवर त्याच्याजवळ तांब्या फुलपात्र तिने ठेवले आणि आपल्या जागी बसून तिने शिवणकाम हाती घेतले. घासून पुसून चकचकीत केलेल्याचा जलपात्राकडे रघुनंदने एकवार पाहिले. नंतर दोन्ही भांडी बाजूला दूर सरकवली आणि त्याने म्हटले, "वृंदा, उद्या मी मुंबईला चाललो आहे." "उद्याच?" तिच्या प्रश्नात किंचित आश्चर्य होते, पण त्याखेरीज दुसरा कोणताही भाव नव्हता. "हो." "नोकरीचा हुकूम आला वाटतं?" "नाही, पण माझी निवड झाली आहे असे खाजगीरित्या माझ्या मित्राला कळले आहे. त्याचे पत्र आज आले की ताबडतोब निघून ये म्हणून." ती स्तब्ध राहिली. तो थोडा वेळ गप्प राहिला. नंतर आसपास नजर टाकीत त्याने हलकेच म्हटले, "वृंदा,
तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तिच्याकडे न पाहता त्याने म्हटले, वृंदा, मी तुझी माफी मागायला आलो आहे. कशाबद्दल? परवा मंदिरात माझ्या हातून जो अपराध घडला त्याबद्दल. आधी अविचाराने वागायचे आणि मग पश्चात्ताप करीत बसायचे हा रघुनंदनचा जन्मजात स्वभाव तिला पूर्वी माहीत होता. पण गेल्या 12 वर्षात त्याच्या बाह्य स्वरूपात फरक पडला असला तरी त्याच्या या स्वभावात काही एक बदल झालेला नाही हे तिला त्या दिवशी मंदिरातच कळून चुकले होते. ती काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एकदम गांभीर्य पसरले. त्याच्या मुखावरची नजर काढून ती तिने आपल्या शिवणकामावर लावली. तिच्या चेहऱ्यावरचा हा बदल तिच्याकडे न पाहता सुद्धा रघुनंदनच्या नजरेला स्पष्ट दिसला. त्याचा चेहरा शरमेने काळा पडला. त्याने हलकेच म्हटले, वृंदा, ज्या टोकाला एकदम पोहोचायला नको होतं त्या टोकाला मी पोहोचलो. भावनांच्या तडाख्याने माझी विचारशक्ती बधीर झाली होती. गेली 12 वर्षे जो अविचार मी केला होता तो एका क्षणात पुसून टाकण्याची मला ओढ लागली होती आणि त्या घाईत भलतंच टोक मी गाठलं. तो थांबला. तिने काहीच प्रत्युत्तर दिले नाही. खालच्या मानेने ती आपल्या कामात होती तशीच व्यग्र राहिली. ते पाहून अधिकच शर्मिंदा होत त्याने म्हटले, पण वृंदा, भावनेचा कैफ उतरल्यावर मला कळून आलं की एका अविचाराची काजळी पुसताना दुसऱ्या अविचाराचा कलंक मी तुला लावला. माझा अपराध अक्षम्य आहे, पण मी तुझी क्षमा मागतो. तिने वर मान करून त्याच्याकडे पाहिले. मी गंभीर स्वरात म्हटले, केवळ क्षमा मागण्याने केलेल्या अपराधाचं परिमार्जन होतं असं तुला वाटतं का? नाही, परिमार्जन होत नाही कबूल, पण क्षमा मागण्याने केलेल्या अपराधाची टोचणी जरा कमी होते एवढंच. ती थोडा वेळ स्तब्ध राहिली. नंतर तिने म्हटले, त्या दिवशी तुझ्या हातून जे घडलं तो अपराध घडला असं खरोखरच तुला वाटतं का? त्या अनपेक्षित प्रश्नाने तो आश्चर्यचकित झाला, गोंधळला. ती काय म्हणते आहे हे त्याला चटकन कळेना. त्याने चाचरत म्हटले, म्हणजे तुला नाही तसं वाटत? तिने शांतपणे म्हटलं, नाही, कारण माझ्या आईचं वचन आणि तुझ्या आईची पवित्र इच्छा तू व्यक्त केलीस, त्यात अपराध कसला? त्याने तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे मोठालेने काळेभोर होते, पण भावदर्शनाच्या बाबतीत ते एखाद्या खोल अथांग विहिरीसारखे होते. अगदी लहानपणापासून ते तसे होते. तिच्या हृदयात उमटलेल्या भावनांचं दर्शन तिच्या डोळ्यात सहसा होत नसे. क्वचित अस्पष्ट भास होई एवढेच. गेल्या 12 वर्षांच्या दीर्घकालात ते अधिकच अथांग बनले आहेत असे त्याला वाटले. तिच्या चेहऱ्यावरचे मघाचे गांभीर्य बरेच कमी झाले होते आणि चेहरा शांत सौम्य बनला होता. हा बदल तो निरखून बघत होता. तेवढ्यात वाऱ्याची मंद झुळूक सभोवतालचा संमिश्र सुगंध घेऊन त्याच्या शरीराला आणि मनाला सुखवीत त्याच्या जवळून निघून गेली. त्या सुगंधित शीतल वायुलहरीसारखाच तिच्या चेहऱ्यावरचा बदल त्याला सुखद वाटला. तिचा हा असा शांत सौम्य चेहरा त्याने लहानपणी अनेक वेळा पाहिलेला होता. स्वभावतःच ती शांत प्रकृतीची आणि काहीशी गंभीर वृत्तीची आहे हे लहानपणापासून तो पाहत आला होता. तिची क्षमाशील वृत्ती त्याला नवीन नव्हती. लहानपणी ज्या ज्या वेळी आपल्या हातून अपराध घडत असे त्या त्यावेळी ती आपणाला अशीच क्षमा करत आलेली आहे. तिच्या क्षमाशील वृत्तीचा प्रत्यय आलेले अनेक प्रसंग त्या क्षणी त्याला आठवले. त्यापैकी एक प्रसंग त्याच्या नजरेसमोर उभा राहिला. उन्हाळ्याच्या रजेत आपण घरी आलो होतो. एक दिवस दुपारी वृंदा तिच्या आईबरोबर आपल्या घरी आली होती. वृंदापेक्षा जरा मोठी असलेली आपली आते बहीण, हरिप्रसाद भटजींचे 2 मुलगे, शिवप्रसाद, अंबाप्रसाद, वृंदा, मी आपण सारी मिळून आपल्या घराच्या मागच्या परसात आंब्याच्या झाडाखाली कैऱ्या पाडण्यासाठी जमलो होतो. कैऱ्यांचे घोसच्या घोस लटकत होते, पण ते एवढे उंच होते की घरात शोधून सापडलेली बुटकी काठी काही तिथपर्यंत पोहोचेना. सर्वांनी नेम धरून दगड मारले तर ते कैऱ्यांना लागण्याऐवजी शेजारच्या छपरावर पडू लागले आणि तिथून शिव्या कानी पडू लागल्या. तेव्हा शेवटी झाडावर चढून कैऱ्या काढण्याचे एकमताने ठरले. पण झाड बुंध्यात रुंद नि माडासारखं उभं असल्यामुळे चढायला अवघड होतं. हरिप्रसाद भटजींच्या मुलांनी झाडाला 1-2 प्रदक्षिणा घालून झाड न्याहाळलं नि म्हटलं, छे बुवा, झाडावर चढणं अवघड आहे, पण नंदा, तू खारीसारखा मोठा चपळ आहेस, सरड्यासारखा सरसर चढशील. हे बघ, आम्ही सगळे तुला खालून धरतो, तू या खालच्या फांदीला लोंबकळून वर जा. कसल्याही झाडावर चढण्यात आपण तरबेज होतो. आपण तयार झालो नि सदऱ्याच्या बाह्या सारून झाडाजवळ गेलो. पण वाऱ्याने हलणाऱ्या त्या फांदीकडे पाहून वृंदाने आपणाला मागे खेचले नि भटजींच्या मोठ्या मुलाला तिने म्हटले, शिवाभाई,
तू आम्हा सगळ्यात मोठा आहेस तेव्हा तूच चढ ना, नंदाला नको चढवूस. आपण लहान असलो तरी आपला पराक्रम फार मोठा आहे असे आपणाला वाटत असे, आणि तो पराक्रम दुसऱ्याला दाखवण्याची ईर्ष्या असे. अविचार हा आपल्या स्वभावातला एक मोठा दोष आहे. अगदी लहानपणापासून हा दोष आहे. मनात आलं की मागचा पुढचा काही एक विचार न करता ती गोष्ट करून टाकायची, ही आपली स्वभाव प्रकृती आहे. वृंदाने आपल्या शर्टचे टोक धरून खेचले तेव्हा जणू आपल्या पराक्रमाला ती मागे खेचते आहे असे आपणाला वाटले, नि म्हणून आपण भडकलो. तिचा हात हिसडून आपण म्हटले, चढेन चढेन, तू कोण मला अडवणार, भित्री भागूबाई, चल हट. बोलता बोलता आवेशात तिला आपण कोपरखडी मारून जोराने दूर ढकलले. बेसावध असल्यामुळे ती तोल जाऊन मागे दगडावर पडली. तिच्या डोक्याला मागे भली मोठी खोक पडली नि त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. दुःखार्थ उद्गार काढीत ती उठली नि मुसमुसून रडू लागली. आपल्या आते बहिणीने पळत घरात जाऊन चहाडी केली. घरातली मंडळी धावून आली. आपल्या पाठीत धपाटे पडले. त्याबरोबर वृंदाने म्हटले, उगीच का त्याला मारता, नंदानं मला काही मुद्दाम ढकलून दिलं नाही, एकदम त्याचा मला धक्का लागला. वृंदा आपला बचाव करील हे आपणाला माहीत होते, कारण असे बचावाचे प्रसंग नवीन नव्हते. पण तिने बचाव करताच आपली मान शरमेने खाली वळली नि मग पश्चात्तापाने थिजलो. दर प्रसंगी ही ठराविक प्रतिक्रिया आपणात होते. आज 12 वर्षानंतर तोच अनुभव कायम आहे. या दीर्घकालातल्या आपल्या तुटक वर्तनाने सुद्धा हिची क्षमाशीलता काही कमी झालेली नाही हे पाहून तो अधिकच शर्मिंदा झाला. त्याने लगेच म्हटलं, रिंदा, माझा स्वभाव लहानपणापासून किती घायकुत आणि अविचारी आहे तुला माहीत आहे ना. कळे न कळेसं हसून तिने मध्येच म्हटलं, त्याची नव्याने ओळख करून देण्याची जरुरी नाही. तुझ्या स्वभावाच्या खुणा माझ्या या हातापायांवर ठिकठिकाणी आहेत की. बोलता बोलता आपल्या मांडीवर टेकलेला डावा हात आणि जमिनीवर टेकलेले उजवे पाऊल तिने वर उचलून धरले. हाताच्या मनगटाच्या आतल्या बाजूला करंगळीच्या पुढच्या पेरा एवढा लांब नि रुंद जखमेचा शुभ्र नि रेशमासारखा तकतकीत व्रण तिच्या श्यामल कांतीवर उठून दिसत होता. लहानपणी कशावरून तरी चिडून जाऊन त्याने तिचे मनगट दोन्ही हातांनी धरून तिला खसकन ओढले होते. त्याच्या हातांच्या दाबाने तिच्या हातातल्या तिच्या आवडत्या डाळिंबी रंगाच्या नाजूक रेशमी बांगड्या फुटल्या नि काचेचा एक तुकडा तिच्या कोवळ्या कातडीत रुतून बसला. काट्याचा नायटा होता तशी त्या जखमेची गत झाली. मांसात रुतून बसलेला काचेचा तुकडा काढण्यासाठी घरच्या नि दारच्या मंडळीने आपापले कौशल्य खर्ची घातले होते. पण काच खोल जाऊन बसली आणि जखम चिघळली आणि 3 महिन्यांनी ती बरी झाली. त्या व्रणावरून नजर काढून त्याने तिच्या उचलून धरलेल्या पावलावर नजर टाकली. पावलावर मध्यभागी रुपया एवढा भाजऱ्याचा पांढरा डाग होता. त्याच्या चिडण्यामुळे अगर अविचारामुळे ती जखम झालेली नव्हती, तर त्याच्या घायकुतेपणाची ती खूण होती. शिंगाडे भासताना त्याने धांदरटपणाने ओढलेल्या पाणचुलीतल्या जळक्या लाकडाचा चटका तिच्या पायाला बसला होता. दोन्ही व्रणांकडे तो क्षणमात्र बघत राहिला. ते प्रसंग त्याच्या नजरेसमोर उभे राहिले. त्यावेळचा आपला अविचार, अपराध लपविण्याची आपली धडपड नि झालेला पश्चात्ताप त्याला आठवला. आता त्या खुणा दाखवताना वृंदा जे बोलली त्यात कोणत्याही प्रकारे कटाक्ष नसून स्मृती सुगंधाची मृदुता आणि भावनांची आर्द्रता आहे हे त्याच्या कानांना कळले आणि डोळ्यांनाही दिसले. तिच्या शांत चेहऱ्यावरचा हसरा भाव पाहून त्याचा कोमेजलेला चेहरा टवटवीत झाला नि त्याने हसून म्हटले, या खुणा माझ्या अविचाराच्या अगर क्रोधाच्या नाहीत. मग माझ्यावर लहानपणी तू लोभ करीत होतास त्या लोभाच्या या खुणा असतील. छे छे, या खुणा माझ्या रागाच्याही नाहीत आणि लोभाच्याही नाहीत. तुझ्या कंजूषपणाच्या या खुणा आहेत. माझा कंजूषपणा तो कसला? क्षमेचा. क्षमा करावी लागेल या भीतीने तू मुळी अपराधी माणसाचं निरपराधित्व साबित करायला सिद्ध होतेस. ती काही उत्तर देणार तेवढ्यात नाना आणि दादाजी दोघे बाहेर आले. त्यांना पाहताच ती चटकन उठली आणि झोपाळ्यावरची जागा तिने त्यांच्यासाठी रिकामी केली. ते दोघे झोपाळ्यावर बसले तशी ती रघुनंदनच्या एका बाजूला खाटेवर बसली. आजूबाजूच्या विविध फुलझाडांवर नानांनी नजर फिरवली आणि सुगंधित झुळकीचा आस्वाद घेत त्यांनी म्हटले, वा वृंदाताई, तुमच्या या बागेचा तू अगदी हँगिंग गार्डन बनवून सोडला आहेस. हँगिंग गार्डनचा अर्थ अर्थातच तिला कळला नाही, पण मुंबईला कुठेतरी एका टेकडीवर या नावाचा एक सुंदर बगीचा आहे एवढे तिने ऐकले होते. अर्थ कळावा अशी अर्थात तिला जरुरीही वाटली नाही, कारण कैलासनाथाच्या दर्शनाला येणारे बाहेरगावचे लोक
आपापल्या गावातल्या प्रेक्षणीय बगीचाचे नाव या छोट्याशा बगीचाला देऊन जात. तिने हसून म्हटले, ही सगळी आमच्या पटेल बाबाची करामत आहे. त्याला फुलझाडांची मोठी आवड आहे. देवाच्या पूजेला विविध प्रकारची फुलं मिळावी म्हणून एकसारखी त्याची मेहनत चाललेली असते. तो कुठेही गेला आणि एखादं नवीन फुलझाड त्याच्या दृष्टीस पडलं की त्याची एक डहाळी, एखादं रोपटं अगर बी घेतल्याशिवाय तिथून हालायचा नाही तो. सुरत, बडोदा इथे त्याचे बरेच नातेवाईक आहेत. त्यांना तो जेव्हा जेव्हा भेटायला जातो तेव्हा तेव्हा तिथून तो एखादं नवीन फुलझाड घेऊन येतो. पलीकडे शेवंतीच्या ताटव्याशी खटपट करीत असलेल्या पटेल बाबाने म्हटले, पण पटेलच्या फुलझाडांवर देखरेख असते रिंदाबेनची. कंच्या झाडाला कंच खत लागतं, पाणी किती लागतं, छाटणी कवा कशी करायची यावर वृंदाबेनची देखरेख असते. नानांनी हसून म्हटलं, अरे वा, वृंदा बागकामातही हुशार आहे तर. वृंदाने हसून म्हटलं, नाना आजोबा, देखरेख करणं अगदी सोपं काम आहे. खरं श्रेय मेहनत करणाऱ्यालाच द्यायला हवं, पण मेहनत करणाऱ्याचं नाव कधीच कुणी घेत नाही. नानांनी हसून म्हटलं, कारण श्रमापेक्षा बुद्धीची किंमत अधिक असते म्हणून. ती कशी? विद्यार्थ्याला समजावून सांगावे तसे नानांनी म्हटले, हा नंदा इंजिनियर आहे. उद्या एखादं धरण बांधायचं आहे किंवा एखादी इमारत बांधायची आहे असं समज. इमारतीसाठी विटा, दगड, सिमेंट वगैरे जरुरी साहित्याचे ढीग पडले आहेत. मेहनत करणारे मजूर जमले आहेत, पण देखरेख करणारा, प्लॅन आखणारा इंजिनियर तिथे नाही. तर त्या दगडविटातून नुसत्या श्रमाने इमारत निर्माण होईल का? वृंदा हसली. नाही होणार कबूल. नानांनी म्हटलं, त्या सगळ्या साहित्याला इमारतीचं सुंदर रूप द्यायला इंजिनियरची बुद्धी हवी. म्हणूनच जगात श्रमापेक्षा बुद्धीला जास्त किंमत आहे. वृंदा हसली. असेल, मला काही त्यात समजत नाही. पण नाना आजोबा, मी असं विचारते की तुमचं ते साहित्य आहे आणि हुशारातला हुशार इंजिनियर तिथे उभा आहे, पण तिथे श्रम करणारा एकही मजूर नाही, तर नुसत्या बुद्धीच्या बळावर तुमची ती सुंदर इमारत बांधून होईल का? वृंदा खेड्यात राहत असली आणि शिकलेली नसली तरी बुद्धिमान आहे याचा त्यांचा अनुभव होता. त्यांनी हसून म्हटले, मग तुझं काय म्हणणं की बुद्धीपेक्षा श्रमाची किंमत जास्त? बुद्धीपेक्षा श्रम श्रेष्ठ? वृंदा हसली. नाना आजोबा, माणसांच्या दोन पायात कुठचा पाय अधिक श्रेष्ठ, उजवा अधिक जरुरीचा की डावा अधिक जरुरीचा, हे जो बरोबर सांगू शकेल त्यालाच तुमच्या या प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येईल. मला नाही देता येत. नाना कौतुकाने हसत हसत म्हणाले, अगं, नाही नाही म्हणता तू अगदी उत्तर देऊन टाकलंस की. नाना आजोबा आपली चेष्टा करताहेत की काय हे तिला चटकन कळेना, पण तिच्या मुद्रेवरचं हास्य लोभलं आणि ती गंभीर स्वरात म्हणाली, माझं उत्तर चूक असेल, पण माझ्या दृष्टीने बुद्धी आणि श्रम दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. आपल्या कल्पना चातुर्याने नवीन नवीन चित्रे रेखाटणे हे बुद्धीचे काम आणि ही चित्रे प्रत्यक्षात साकार करण्याचे काम श्रमाचे आहे. नाना निरुत्तर झाले. आश्चर्यचकितही झाले. वृंदा बुद्धिमान आहे हे त्यांना माहीत होतं, पण तिची बुद्धी इतकी चिकित्सक असेल, तिचे विचार इतके प्रगल्भ आणि सखोल असतील याची मात्र त्यांना कल्पना नव्हती. आजोबांचे गुण नातीत पुरेपूर उतरले आहेत असे त्यांना वाटले. त्यांनी हसून म्हटले, हरिप्रसाद पंडित तुला गार्गी म्हणतात ते उगीच नाही पोरी. वृंदा हसली. उगीच कसं म्हणतील? काही दिवस ते मला संस्कृत शिकवित होते ना, आणि शिष्याची स्तुती म्हणजे अप्रत्यक्ष गुरुची स्तुती. हरिप्रसाद पंडित आत्मस्तुतीची संधी सहसा वाया दवडीत नाहीत. नाही वृंदा, हरिप्रसाद पंडितची ही आत्मस्तुती नव्हे, तुझ्या बुद्धीची पारख आहे ही. तुझ्यासारख्या मुलीने शिक्षण घेतले पाहिजे. वृंदा, तुला शिकावंसं वाटत नाही का? वृंदाने चमकून त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या तोंडून हा प्रश्न आज अगदी पहिल्यानेच आणि अनपेक्षित बाहेर पडला असला तरी हा प्रश्न तिला नवीन नव्हता. 2 वर्षांपूर्वी ग्रामोद्धार संस्थेची काही कार्यकर्ती मंडळी आसपासच्या खेड्यातून फिरता फिरता कैलासपुरात आली होती. त्या मंडळीत 2 समाजसेविका होत्या. त्यातली 50शी उलटलेली उत्साही आणि बोलकी अमुबेन तिला अजूनही आठवत होती. त्या दोघींचा मुक्काम इथे मंदिरातच 4 दिवस होता. एक दिवस अमुबेनने हाच प्रश्न तिला विचारला होता, वृंदाबेन तू काय शिकतेस?
त्यांच्या प्रश्नाचा रोख तिला कळला होता, पण सरळ उत्तर देणे तिच्या जीवावर आले. तिने म्हटले होते, माझ्यासारखी खेड्यात राहणारी पुजाऱ्याची मुलगी देवाची सेवा आणि घरचं काम याखेरीज दुसरं काय शिकणार? तुला शिकावंसं वाटत नाही का? नाही कसं वाटत होतं, तिला खूप वाटत होतं. दादाजींजवळ धर्मग्रंथांचं अध्ययन तिनं केलं होतं आणि ते करताना तिची ज्ञान लालसा सारखी वाढत होती. जुन्या युगाचं ज्ञान मिळवलं, पण ज्या काळात आपण राहतो त्या काळाचं ज्ञान, गुजराती 7 इयत्ता शिकणे हे काय ज्ञान झालं? प्रकाशातून अंधारात राहावं लागतं. पण दादाजी जुन्या आचार विचारांचे आहेत. आपल्यासारख्या विधवेनं शहरात जाऊन शिक्षण घ्यावं ही कल्पना त्यांना सहन होणार नाही. जन्मभर इथे राहून कैलासनाथाच्या सेवेतच आपलं आयुष्य घालवलं पाहिजे याची तिला जाणीव होती. आणि म्हणूनच अमुबेंनी प्रश्न विचारता चटकन नाही म्हणून ती तिथून निघून गेली होती. पण आता नानाने तोच प्रश्न केला तेव्हा स्वतःच्या मनाविरुद्ध तिला नाही म्हणवेना आणि दादाजींच्या देखत हो म्हणणं शक्य नव्हतं. ती क्षणिक गंभीर झाली, पण लगेच हसून तिने चेष्टेच्या स्वरात म्हटले, तुम्ही इथं एखादी शाळा काढण्याच्या विचारात आहात की काय नाना आजोबा? तसं असेल तर मात्र माझं नाव मी पहिल्याने तुमच्या शाळेत दाखल करीन. नानांनी गंभीरपणे म्हटलं, वृंदा, चेष्टेने हा विषय उडवून देऊ नकोस. अगं, आज जग किती पुढे चाललं आहे. अगदी सामान्य बुद्धीच्या मुली शिकून सवरून नावलौकिकाला चढत आहेत, विविध क्षेत्रात पुढे येत आहेत. तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलीचं आयुष्य इथं असंच फुकट जावं? फुकट कसं? इथं मी? तेवढ्यात रघुनंदनने मध्येच म्हटले, फुकट नाही तर काय? त्याच्या स्वरातला आवेश कानी पडताच तिने चटकन त्याच्याकडे पाहिले. मघा बोलण्याच्या ओघात जेव्हा 1-2दा त्याच्याकडे तिची सहज नजर गेली होती तेव्हा तो कसल्या तरी विचारात गढून गेल्याचे तिला दिसले. आता स्वरातला आवेश त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होता. शिवाय आनंद, आशा, उत्सुकता आणि त्याचबरोबर एक प्रकारची साशंकता. कितीतरी भाव दाटी वाटीने त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. एकाएकी एक शंका तिच्या मने डोकावली नि लगेच ती बळकट झाली. आजपर्यंत नाना आजोबांच्या मनात आपल्या शिक्षणाचा विचार कधी आला नाही. आजच त्यांनी का विचारावं? रघुनंदन शिवाय दुसऱ्या कुणाच्याही मनात हा विचार येणं शक्य नाही. प्रश्न नाना आजोबांनी विचारला असला तरी त्याचा बोलविता धनी रघुनंदन आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भावच सांगताहेत. मघा रघुनंदन म्हणाला की तुला एक विनंती करणार आहे. ती विनंती शिक्षण घेण्याचीच तर नव्हे. 4 दिवसांपूर्वीचा मंदिरातला प्रसंग तिच्या संयमाला न जुमानता तिच्या नजरेसमोर उभा राहिला. संकोचाने तिची नजर खाली झाली. ती झटकन उठली नि चहा करण्याच्या निमित्ताने घरात निघून गेली. थोड्या वेळाने 2 कपात चहा, एका फुलपात्रात दूध आणि एका ताटलीत रव्याचे लाडू असं साहित्य घेऊन ती बाहेर आली. तेवढ्यात दादाजींना बोलवायला आलेला नावाडी फाटकातून आत आला. दादाजींनी दुधाचे फुलपात्र झटकन रिकामे केले, पिशवीत औषधे भरली नि नावाड्याबरोबर ते टेकडी उतरले. दादाजी गेल्यावर थोड्या वेळाने नानांनी म्हटले, वृंदा, तुला खरोखरच शिकावंसं वाटत नाही का? उत्तर देण्याऐवजी तिने प्रश्न केला, नाना आजोबा, शिक्षणाचा अंतिम हेतू काय? आपल्या बुद्धिचापल्याने ती हा विषयच उडवून देऊ पाहत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काहीशा तीव्रपणे म्हटले, ते शिकल्याशिवाय तुला कळणार नाही. थोडा वेळ थांबून त्यांनी म्हटले, तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलीचं आयुष्य इथे फुकट जाईल. इथे राहून तू जन्मभर काय करणार? आतापर्यंत काय करीत आले तेच पुढे आयुष्यभर करीन. नाना काही बोलणार त्यापूर्वीच रघुनंदनने ताडकन म्हटले, देवाची सेवाच करीत राहणार ना? मग त्या देवसेवेचा तरी तुला पूर्ण अधिकार कुठे आहे? अस्पृश्यांसारखे दूर राहून सेवा करावी लागते असं तूच सांगतेस. हो, ते खरं आहे, पण त्याचबरोबर हेही मी सांगते की स्पृश्यास्पृश्यतेमुळे देवसेवेला काही उणेपणा येत नाही. मनात श्रद्धा असली तर दूर राहून सुद्धा सेवा करता येते. तिच्याबरोबर वादविवाद घालणं कठीण आहे हे पाहून नानाने बोलण्याची दिशा बदलली. त्यांनी म्हटले, वृंदा, दादाजीच्या मागे या मंदिराचा अधिकार तुला मिळेल असं तुला वाटतं का? कसा मिळेल? कारण विधवेला जिथे पूजेचा अधिकार नाही तिथे तिला पुजारीपद कसं मिळेल? मग दादाजींच्या पश्चात तू काय करणार? ते मी आजच कसं सांगू? भविष्यात काय होणार हे आधी सांगता येतं का? भविष्यात काय होणार हे माणसाला सांगता येत नाही. म्हणूनच भविष्याचा आगाऊ विचार करणे आवश्यक असते.
दादाजींच्या आयुष्याची हळूहळू अखेरी येत चालले. तुझे सबंध आयुष्य पुढे अजून जायचे आहे. तू बुद्धिमान आहेस, शहाणी आहेस. त्यांच्या स्वरात उमटलेली तळमळ, अंतरीचा पीळ पाहून तिचे चित्त विचलित होऊ लागले. तिने हलकेच म्हटले, मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतं नाना आजोबा? तू शिकावंस. भविष्यकाळी स्वावलंबी बनण्याची पाळी आली तर त्यावेळी तुला अडचण पडू नये. पण ते दादाजींना आवडणार नाही. ते जुन्या आचार विचारांचे आहेत आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध जाणे मला योग्य वाटत नाही. नानांनी म्हटले, अगं, दादाजींसारख्या साधू माणसाला कसली आले इच्छा आणि अनिच्छा? ते सदा निरीच्छ. आणि हे बघ, साधू माणसाला व्यवहारी विचार कधीच सुचत नाहीत. आपल्यासारख्या व्यवहारी माणसाने त्यांना ते सुचवायचे असतात. रघुनंदनने म्हटले, आपल्या नातीचे कल्याण व्हावे असे दादाजींना नाही का वाटणार? नाना, तुमच्या शब्दाला ते मान देतात. तुम्ही त्यांना समजावून सांगितलं तर ते खात्रीने तयार होतील. नानांनी म्हटले, माझा तोच विचार आहे. उद्याच मी दादाजींजवळ गोष्ट काढतो. पण तू तयार आहेस ना? ती काही बोलण्यापूर्वीच रघुनंदनने म्हटले, नाना, तिला विचारित नका बसू. दादाजींना तुम्ही समजावून सांगा आणि नक्की करून टाका. त्याच्या स्वरात विलक्षण अधीरता होती. ते पाहून तिच्या गंभीर चेहऱ्यावर स्मिताची रेखा उमटली. तिच्या चेहऱ्यावरचा हसरा मृदू भाव पाहताच उत्तेजित होत त्याने म्हटले, नाना, बाबांच्या जमिनीच्या कामासाठी तुम्हाला इथे 3-4 महिने तरी राहावे लागणार आहे ना? हो, तेवढे दिवस लागतील असा अंदाज आहे. मग तेवढ्या वेळात वृंदाची तुम्ही 3 इयत्तांची तयारी सहज करून घ्याल. सूर्य मावळला तसे नाना घरी जाण्यासाठी उठले. रघुनंदनही उठला. दोघांनाही पोहोचवण्यासाठी वृंदा फाटकापर्यंत गेली. नाना फाटकाबाहेर पडले. रघुनंदन फाटकात थांबला आणि म्हणाला, नाना, तुम्ही पुढे चला. मी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तुमच्या मागोमाग येतोच. नाना टेकडी उतरू लागले. ते दूर जाईपर्यंत रघुनंदन तिकडे पाहत स्तब्ध उभा होता. त्या नेहमीच्या रस्त्याच्या डाव्या हाताला उंच दरड होती आणि त्यावरून एक छोटी नागमोडी पाऊलवाट खाली गेलेली होती. त्या पाऊलवाटेकडे पाहत तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. मग वृंदाकडे वळून त्याने म्हटले, रिंदा, लहानपणी आपण या दरडीवरून खाली धावत जात असू, आठवतंय तुला? गतस्मृतींच्या मिटलेल्या कळ्या तिच्या नजरेसमोर पुन्हा टवटवीत झाल्या. तिने हसत म्हटले, छान आठवतंय. पण आता हा समोरचा सरळ रस्ता सोडून त्या दरडीवरून खाली जाण्याचा तुझा विचार आहे का? त्याने गंभीरपणे म्हटले, हो, कारण जीवनात पुढे सरळ रस्त्याने न जाता कदाचित वाकड्या रस्त्याने जावे लागेल. पण लगेच तो हसला आणि म्हणाला, त्यावेळी आपण एकमेकांचा हात धरून खाली धावत जात असू, ते आठवतंय? हो, एकदा असंच एकमेकांचा हात धरून धावता धावता अर्ध्या वाटेत तुझा हात सुटला नि मी एकटाच पुढे धावत थेट खाली जाऊन पोहोचलो. तू मागे एकटीच राहिलीस. ती काही बोलली नाही. तो क्षणिक थांबला आणि मग त्याने पुढे म्हटले, वृंदा, आपल्या जीवनातही तेच घडले. दुर्दैवाने 12 वर्षांपूर्वी तसाच तुझा हात सुटला आणि तुला मागे सोडून मी एकटाच पुढे धावत गेलो. तू, तिने हलकेच म्हटले, जाऊ दे, ते जे घडलं ते घडलं. त्याचा आता विचार करण्यात काहीच अर्थ नाही. त्याने म्हटले, मी पण तेच म्हणतोय वृंदा, जे घडलं ते घडलं. त्याचा आता विचार करण्यात काहीच अर्थ नाही. जे काही घडलं त्यात चूक माणसाची नव्हती, दैवाची होती. तुला मागे ठेवून मी एकट्यानेच पुढे जात आहे हे उशिरा का होईना मला कळून आलं. पण कळून आता त्याचा काय उपयोग? का नाही? लहानपणी तू वर एकटी राहत होतीस तेव्हा मी पुन्हा दरड चढून तुझ्याजवळ परत येत असे आणि मग हात धरून जोराने खाली जात असू. 12 वर्षांच्या कालमार्गावरून मी आता पुन्हा तुझ्याजवळ आलो आहे वृंदा. तिचं चित्त क्षणमात्र विचलित झालं, पण लगेच संत स्वरात तिने म्हटलं, तुला मंदिरात देवाच्या दर्शनाला जायचं आहे ना? हो ना, तेवढ्यासाठीच तर थांबलोय. तुला माहित आहे का की जेथे भाव जडतो तिथेच देव असतो. काही प्रत्युत्तर न देता ती स्तब्ध राहिली आणि मग म्हणाली, बरं, ये तर आता. आरतीची वेळ होत आले, मला अजून तयारी करायची आहे. आणि लगेच ती वळली नी झटकन घरात गेली. ती दृष्टिआड होईपर्यंत तो तिच्याकडे बघत तसाच उभा राहिला आणि मग आपल्या मार्गाला लागला. हा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा 4था भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल
तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. त्याचप्रमाणे हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या 5व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.